अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 23 एप्रिल 2024 वार मंगळवार रोजी हनुमान जयंती आहे. याच दिवशी चैत्र महिन्याची पौर्णिमा ही आहे आणि हनुमान जयंती मंगळवारीच आलेली आहे. म्हणजे काय योगायोग आहे, अगदी शुभयोग या दिवशी बनलेला आहे. असा संयोग बनायलाही खूप कठीण प्रसंगातून किंवा खूप नशीब लागतं तेव्हा हा संयोग बनतो असं म्हटलं जातं. तुम्ही बघा, हनुमान जयंती हनुमानजींचा जो वार आहे मंगळवार त्याच दिवशी आलेली आहे, प्लस चैत्र पौर्णिमा आहे. म्हणजे खूप शुभ असा योग आहे. तर सर्वात आधी हनुमान जयंतीच्या सर्वांना इन ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. लग्न जमण्यामध्ये खूप अडथळे येत आहेत, स्थळ येतात पण पुढून रिस्पॉन्स येत नाही आहे. ज्यांचा रिस्पॉन्स येतो ते आपल्याला पसंत नसतात आणि जे पसंत असतात त्यांचा समोरून रिस्पॉन्स येत नाही किंवा स्थळच येत नाहीत किंवा पाहून तर जातात पण पुढे काही कळवतच नाहीत. अशी जी पण विघ्न तुमच्या मुलामुलींच्या लग्न जमण्यासाठी येत असतील तर आज आपण असा एक उपाय जाणून घेणार आहोत जो अगदीच सोपा, साधा, सिंपल उपाय आहे, जो आपल्याला आपल्या घरामध्येच करायचा आहे व हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. यामुळे मुलामुलींचा शीघ्र विवाह योग बनतो. त्यांच्या विवाहामध्ये किती पण विघ्न असतील तर ते विघ्न दूर होतात आणि लग्नाचे योग बनतात. हनुमानजींची कृपा तुमच्यावर होते आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळतो. तर कोणता आहे तो उपाय हे जाणून घेऊया. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय मुलं मुली स्वतः करू शकतात किंवा हा उपाय मुलांचे आईवडील त्यांच्या मुलांसाठीही करू शकतात. बऱ्याच वेळा काय होतं की मुलामुलींना हा उपाय करण्यासाठी वेळ नसतो किंवा काहींची श्रद्धाही नसते, मग त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलामुलींसाठी हा उपाय केला तरी चालेल. तुम्हाला देवघरामध्ये एक पाट घ्यायचा आहे. त्या पाटावरती तुम्हाला लाल वस्त्र अंथरायचं आहे. त्यावरती तुम्हाला हनुमानजींचा आशीर्वाद देतानाचा जो फोटो असतो तो ठेवायचा आहे. बघा, हनुमानजींची वेगवेगळी रूपे आहेत ज्याचं वेगवेगळं कार्य आहे. त्यामुळे हनुमानजी आशीर्वाद देतानाचा जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला घेऊन यायचा आहे व तो फोटो तुम्हाला त्या पाटावरती ठेवायचा आहे. कारण तुमच्या समस्येवरती हनुमानजींचा आशीर्वाद तुम्हाला हवा आहे, त्यामुळे तुम्हाला तसाच फोटो घेऊन यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हळदीच्या 3 गाठी लागतील, ज्यालाच आपण हळकुंड म्हणतो, ते आपल्याला घ्यायचे आहे. तुम्हाला मोलीचा धागा घ्यायचा आहे. स्क्रीनवर पाहू शकता, मोलीचा धागा हा लाल पिवळ्या कलरचा मिक्स असतो, तर त्यातून तुम्ही पिवळा कलर काढून तो भाग काढून लाल रंगाचा धागा घ्या. त्यानंतर तुम्ही देवघरामध्ये आसन घेऊन बसा. हनुमानजींचा जो फोटो तुम्ही ठेवलेला आहे त्या फोटोसमोर तुम्हाला हा लाल धागा व जे 3 हळकुंड आपण घेतलेले आहेत ते ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हनुमानजींच्या फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा असेल किंवा तुम्ही चमेलीच्या तेलाचा दिवा लावलात तरी चालेल. जो दिवा आपण घेणार आहोत तो आपण मातीचा घ्यायचा आहे आणि त्या दिव्याला तुम्ही आतून सिंदूरने लाल करा व मग तो दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेल ओतून दिवा प्रज्वलित करा. आता तुमच्याकडे जर सिंदूरच नसेल तर तुम्ही काय करा की जी वात आपण दिव्यामध्ये लावणार आहोत ती वात तुम्ही लाल कलरची करून घ्या. ही जी वात आहे ती तुम्ही केसरने किंवा लाल कुंकवाने लाल करू शकता. अशा पद्धतीने जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सिंदूरने दिवा लाल करा, शक्य नसेल तर तुम्ही वात लाल करून घेतली तरी चालेल व मग तुम्ही तूप किंवा चमेलीचं तेल ओतून हा दिवा प्रज्वलित करा. त्यानंतर सर्वात आधी आपल्याला प्रभू श्रीरामांचं स्मरण करायचं आहे. जय श्रीराम जय जय राम, जय श्रीराम जय जय राम, जय श्रीराम जय जय राम हा जो मंत्र आहे तो तुम्ही 3, 5, 7 अशा संख्येमध्ये कंटिन्यू म्हणायचा आहे. कारण तुम्हालाही माहिती आहे जोपर्यंत आपण प्रभू श्रीरामांचं स्मरण हनुमानजींच्या पूजा आधी करत नाही तोपर्यंत हनुमानजी आपली प्रार्थना ऐकत नाही. त्यामुळे कधीही कुठलाही उपाय करत असता, ज्यावेळी तुम्ही हनुमानजींचा कुठलाही उपाय करता त्यावेळी सर्वात आधी तुम्हाला प्रभू श्रीरामांचं स्मरण करायचं आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे व मगच तुम्हाला हनुमानजींचे उपाय प्रार्थना करायचे आहे. त्यानंतर ज्यावेळी तुमचं प्रभू श्रीरामांचं स्मरण करून होईल त्यानंतर तुम्हाला हनुमानजींना नमस्कार करायचा आहे व त्यांच्या एका मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. तो मंत्र असा आहे, काज किए बड़े देवन के तुम वीर महाप्रभु, देखी विचारो कोनसो संकट मोर गरीब को जो तुमसो नहीं जात हे टारू. हा मंत्र मी स्क्रीनवर दाखवते. हा मंत्र तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी जप करायचा आहे. आता हा मंत्र तुम्हाला 3 पद्धतीने तुम्ही जप करू शकता. यातली तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा. नंबर 1 म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी
हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे व हनुमान जयंतीपासून 11 दिवस तुम्हाला 11 वेळा दररोज हा मंत्र चॅन्ट करायचा आहे। नंबर दुसरा, हनुमान जयंतीच्या दिवशी जर हा मंत्र तुम्ही 21 वेळा म्हटला तर 21 दिवस तुम्हाला हा मंत्र 21 वेळा चॅन्ट करायचा आहे। आणि तिसरं म्हणजे जर तुम्हाला 11 दिवस किंवा 21 दिवस चॅन्ट करणं जमणारच नसेल तर तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी एकदाच हा मंत्र 108 वेळा जप करायचा आहे। 108 वेळा एकदा जप केल्यानंतर परत तुम्हाला हा मंत्र चॅन्ट करण्याची गरज नाही। आणि जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही 11 दिवस 11 वेळा किंवा 21 दिवस 21 वेळा डेली असा मंत्र चॅन्ट करू शकता। त्यानंतर तुम्ही 108 वेळा हा मंत्र चॅन्ट केल्यानंतर तुम्हाला हात जोडून नमस्कार करायचा आहे व श्रद्धेने तळमळीने अगदी कळकळीची विनंती तुम्हाला हनुमानजींना करायची आहे। हनुमानजींना तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या लग्नात किती अडचणी आहेत त्या सर्व दूर करा आणि शीघ्र लग्नाचा योग बनवा। जर आई वडील करत असतील तर त्यांनी त्यांच्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे। काहीही संकट असो, विघ्न असो, जसे की ग्रहदोष असेल, पितृदोष असेल, कालसर्पाचा दोष असेल, प्रारब्धाचे कर्माचे भोग असतील किंवा हे सोडूनही जी पण संकट तुमच्यावरती आहेत ती सर्व दूर होऊ द्या अशी प्रार्थना तुम्ही हनुमानजींकडे करायची आहे। प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्ही हनुमानजींना भोग लावा। जसे की तुम्ही लाडूचा भोग लावू शकता किंवा तुम्ही हनुमानजींना आवडती फळे किंवा अगदीच तुमच्याकडे जर काहीच नसेल तर तुम्ही गुळाचा भोगही हनुमानजींना लावू शकता। त्यानंतर ही पूर्ण पूजा झाली, मंत्रजप झाला, त्यानंतर हनुमानजींच्या समोर आपण जो लाल धागा ठेवलेला आहे, जर आई वडील करत असतील तर त्यांनी त्यांच्या ज्या मुलामुलीचं लग्न जमत नाहीये त्याच्या उजव्या हातावरती हा धागा बांधायचा आहे किंवा मुलं मुली स्वतः हा उपाय करत असतील तर त्यांनी त्यांच्या उजव्या हातावरती हा धागा बांधायचा आहे। त्यानंतर जे 3 हळकुंड आपण घेतलेले आहेत ते 3 हळकुंड तुम्हाला लाल कापडामध्ये गुंडाळून किंवा लाल कापडामध्ये बांधून देवघरात ठेवायचे आहे। याने तुमच्या विवाहाचे शीघ्र योग बनतील, शीघ्र तुम्हाला एखादं स्थळ येईल जे तुमच्या मनासारखं असेल व तुमचं लग्न जमून जाईल। जी पण तुम्हाला विघ्न येत आहेत, संकट येत आहेत, तुम्ही खूप त्रासलेले आहात, खूप टेन्शनमध्ये आहात, हे सगळं दूर होईल आणि कधी तुमचं लग्न जमेल हेही तुम्हाला कळणार नाही। तुम्हाला वाटेल की अरे हा किती सोपा व साधा उपाय आहे, मग हा प्रभावी असेल का? पण हा उपाय जरी एकदम साधा सोपा असेल ना तरी पण इतका चमत्कारिक उपाय आहे हा जो उपाय आहे तो सर्वांनी करून पहा आणि स्वतः त्याचे अनुभव घ्या। ज्या मुलामुलींची लग्न जमत नाहीये त्यांच्यामुळे त्यांच्या आईवडील खूप त्रासलेले आहेत, मुलं मुली खूप त्रासलेले आहेत, त्या सर्व मुलामुलींनी त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलामुलींसाठी हा उपाय करू शकता। कमेंटमध्ये जय श्रीराम जय हनुमान जरूर लिहा, यामुळे प्रभू श्रीरामांचा आणि हनुमानजींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल। तर हनुमान जयंतीच्या या शुभयोगावरती अगदी 3 गोष्टी मिळून शुभयोग बनलेला आहे। या शुभयोगावरती तुमच्या लग्नाचा शीघ्र योग बनण्यासाठी हा उपाय तुम्ही सर्वांनी आवर्जून करा। तुम्हाला हा उपाय कसा वाटला ते कमेंटमधून नक्की कळवा, तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू ऑल।